नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ ओमसाई वांगणे आणि त्याच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे कोलेवाडी संघ. नक्कीच अगदी जवळील संघ मैत्रीपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे ओमसाई वांगणी संघ. आणि या संघासाठी पारितोषिक आला. जर कोणताही खेळाडू या संघामधला 3 षटकार लगावतोय तर नक्कीच या स्पर्धेच्या मुख्य आयोजक सन्माननीय रोहितजी कुऱ्या, त्यानंतर किरणदादा शिलार, शोएबजी शेख, ओमकारजी पारधी यांच्या माध्यमातून 3 षटकार आणि 3 चौकारासाठी रोख रक्कम तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल याची नोंद असावी. खरं तर जवळील संघ संपूर्ण मैत्रीपूर्ण संघ असल्या कारणामुळे त्यांना देखील आता बक्षिसांची लयलूट करण्याची संधी तुम्हाला पाहायला मिळते. इन फॉर्म असलेला संघ वांगणी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून सजेल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. अनेक वेळा या ग्राउंड मध्ये खेळले गेले जरूर, परंतु आता हा रजनीचा पहिल्यांदाच क्रिकेटचा खेळ त्यांना ग्राउंड मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांचा खेळ देखील पाहणं महत्वाचं असेल. वाड्याची संघाला विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर अशी खेळवली जाईल. 3 षटकांचा तो सामना असेल याची नोंद घ्यायची. नक्कीच सन्माननीय रोहित दादा कुरे यांच्या माध्यमातून वांगणीगाव संघाला आणखीन एक पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस. अगदी बक्षिसांची लयलूट करण्याची नामी संधी तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघ सज्ज झालेत. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघाला देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी स्ट्राईक इन वरती स्वतः करण्याला तुम्हाला पाहायला मिळतोय तो करण. नॉन स्ट्राईक इन वरती सिद्धेश. गोलंदाज राम ऑन साइडला. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित झालेत. एकदा तर कम्प्लीट आहे, परंतु दुसऱ्या दावेला नकार दिला गेला आहे. सर्वात दोन्ही संघासाठी भरपूर चांगले शांत संयमी तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला करण तुम्हाला पाहायला मिळाला. प्रथम बॉल त्याने फेस केला स्ट्राईक इन वरती, तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती राम तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच ओमसाई कॅटर्सचे सर्वे सन्माननीय राहुलजी कळंबे साहेब यांच्या माध्यमातून ओमसाई वांगणी संघाला पारितोषिक आला. अगदी कोणताही खेळाडू जर षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक लागवतो तर त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर ज्यावेळेस गोलंदाजीसाठी येणार त्यावेळेस प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. त्याचबरोबर सन्माननीय पंढरीजी इंदुरे साहेब हे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक ओमसाई वांगणी संघाला. कोणताही फलंदाज जर षटकार हॅट्रिक लगावतोय तर गोविंदजी राठोड यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज. आज कदाचित अर्धी एंट्री वांगणीगाव संघाला इथून भरपाई करण्याची संधी जरूर लाभली गेली, परंतु या संधीचं सोनं केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. सध्या गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते रामच्या माध्यमातून. या अगोदरचा चेंडू जरूर वाईट होता, परंतु हा चेंडू योग्य लेंथ वरती फेकला गेला. डॉट बॉल ना इथून सांगता झाली. प्रेशर कदाचित ज्या वेळेस पारितोषिक लागतात त्यावेळेस थोडासा प्रेशर अगदी ओमसाई वांगणी संघावरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर सन्मान्य विनोददादा मोरे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. व्हाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर पहिला बॉल सिंगल आली, त्यानंतरचा बॉल व्हाईट पाहायला मिळाला. त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू व्हाईट फेकला गेला. गोलंदाज राम गोलंदाजी ट्रॅक वरती 2 बॉल त्यानं फेकल्यात, 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ त्याच्या माध्यमातून बाकी तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक या रनअपचा जर विचार केला तर कमीत कमी 15 ते 16 पावलांचा रनअप तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वेगानं फेकलेला बॉल
झेलची संधी, खेळाडू उपस्थित आहेत, कोणत्याही प्रकारच्या चुका नाही आहेत. बडी मछली जाल में फलंदाज होईल बाद. पहिला धक्का, सिद्धेश बॅक टू द डगआउट. स्वप्नील मैदानामध्ये एंटर झाला. तिसऱ्या क्रमांकावरती जर विचार केला वांगणीगाव संघाचा तर अगदी कमी वेळामध्ये संघामध्ये नक्कीच स्थान निर्माण करणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. वयवर्ष देखील कमी आहे परंतु कामगिरी भरपूर चांगली असते, त्यामुळे आता इनेट नंबर 3 वरती तुम्हाला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल फेस करेल राम या गोलंदाजाचा. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज जज करतोय. जजमेंट देखील योग्य तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का बॅक टू बॅक दुसरा लागत असताना फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन स्वप्नील. काराव आणि त्याच्या विरोधात बोरीचीवाडी ब या दोन्ही संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा विनंती असेल. काराव आणि त्याच्या विरोधात बोरीचीवाडी ब या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, अगदी आपल्याला पाहायला मिळेल अनिल. पहिलाच बॉल अनिलच्या माध्यमातून फेस करण्यात आलाय. स्पर्धेची विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. संपन्न करणारा गोलंदाज पाहायला मिळतोय राम या कुलेवाडी संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 3 विकेटचं पतन आणि इथून फलंदाज होईल फेल. आणखीन एक धक्का. धावा तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 4 गडी बाद झाले, तब्बल 3. थोडीशी दयनीय अवस्था तुम्हाला पाहायला मिळेल ओमसाई वांगणी संघाची, परंतु अद्यापर्यंत नॉन स्ट्राईक इनवरती करण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जर जबाबदारी तर पूर्णपणे त्याच्या खांद्यावरती आहे, परंतु आता कशा प्रकारे खेळ पूर्णपणे वांगणी या संघाच्या माध्यमातून सजवला जाईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अशा भरपूर आहेत पूर्णपणे संघाच्या वतीनं, कारण अनेक सारे पाठीराख घ्या आज ओमसाई वांगणी संघाला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी प्रेशर या संघावरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज रामचं देखील. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस राज. पहिला बॉल अगदी 8व्या बॅटनं कट करण्याचा प्रयत्न होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. खेळाडू उपस्थित झालेत, पुढे सरसावलेत. अलॉंग दी कार्पेंटर चेंडू टावल जरूर झाला होता, परंतु एक धाव
हे सहजरित्यानं कंप्लीट करत असताना संघाची टोटल आता पुढे सरसवले 5 या आकड्यावरती. भरपूर चांगले ही नाईट रजनीमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत्या. तर वांगणी विभागामध्ये प्रथमतः तुम्हाला इतकी चांगली मोठी नाईट रजनी स्पर्धा पाहायला मिळत्या. याचं श्रेय संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल अजलान स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय सोहेबजी शेख, त्यानंतर ओमकारजी पारदे या दोन्ही व्यक्तिमत्वाला भरपूर जास्त श्रेय देण्यात येते, कारण त्यांच्या संकल्पनेतून अगदी तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. रोहितजी कुरे असतील, त्यानंतर सन्मान्य किरणदादा शिलार असतील, यांच्या साथीनं अगदी आपल्याला पाहायला मिळते ही नाईट रजनी स्पर्धा या डोणेवाडी गावामध्ये वांगणी परिसरामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. सन्माननीय संतोषजी बनसोडे, कैलासजी तेजम साहेब असतील आणि तदनंतर गणेश साहेबांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, जिथे येस जर कोणी डोणेवाडी ग्रामस्थ मंडळ आले असाल, वरिष्ठ मंडळ आपण आला असाल, तर या व्यासपीठावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं देखील तुमचं सहर्ष स्वागत. हा बॉल यावेळेस ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता करणचा. अगदी जर विचार केला ज्या वेळेस बाईट घेतली होती दोन्ही कर्णधारांची, त्यावेळेस अगदी सांगितलं गेलं होतं एक वेळा पिंपलोली इथे झालेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आमने सामने लढत झाली होती, त्यावेळेस कोलेवली संघ कदाचित पराभूत झाला होता. ओमसाई वांगणी संघ या स्पर्धेमध्ये विजयी झाला होता. कदाचित आता त्याची भरपाई म्हणून की काय, इथून आता भरपूर चांगला खेळ सध्या कोलेवली संघाच्या मार्फत केला जातोय. थोडीशी चुकीची थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी ज्या ठिकाणी झेल होता, सुप्पा झेल कॅरी करायचा होता, त्या ठिकाणी तुम्हाला अगदी मिसफिल्डच्या स्वरूपात 3 धावा एक फटताना पाहायला मिळाला. अगदी एक धाव्यासाठी भरपूर चांगली कडवी झुंज करताना तुम्हाला पाहायला मिळते ओमसाई वांगणी संघाच्या मार्फत. परंतु आता इथून कशा प्रकारे प्रेशर रिलीज केला जाईल ओमसाई वांगणी संघाच्या मार्फत हे देखील पाहावं लागेल. खरं तर व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय सन्माननीय रमेशजी मैकर साहेब, अगदी यांच्या माध्यमातून सातत्यानं जर तुम्ही पाहत आला तर वांगणी विभागामध्ये अनेक टुर्नामेंट भरवले जातात. मुलाचं योगदान त्यांचं देखील लाभलं जातं आणि या स्पर्धेसाठी देखील अगदी जर विचार केला वैयक्तिक पारितोषिक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर या तिन्ही वैयक्तिक पारितोषिकासाठी एक आकर्षक कूलर जे लाभलं गेलं ते सन्माननीय रमेशजी मैकर साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आयोजन कमिटीच्या वतीनं भरपूर आभार. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला होता हरीशच्या माध्यमातून. इथून लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळाला. लेट कट करण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये ढकलून दिलाय, तिथे धावा एकफटला गेल्या 3. 12 धावा धावफलकावरती लावला गेला. त्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी राज जरूर करतोय, परंतु आता कुठेतरी वांगणीगाव संघावरती प्रेशर आहे, त्यामुळे आता विकेट वाचून खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. परंतु एकच सांगेल, जोपर्यंत करण मैदानावरती तोपर्यंत धावा किती बनतील हे सांगू शकत नाही, कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं भरपूर चांगला खेळ लेफ्टी बॅटर या बॅट्समनच्या माध्यमातून धावा चांगल्या प्रकारच्या बनत असतात. परंतु आता करण कशा प्रकारे ते धावा बनवेल, कशा प्रकारे सर्वांचा विश्वास जपेल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा राज गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑन साईडला फटका ला जवाब आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट, एकाच धावेवरती कदाचित थांबावं लागतं. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलं जातं. सिंगल डबल धाव फलकावरती धावा नेण्याचं काम केलं जातात. 13 धावा सध्या धाव फलकावरती. अजूनही शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल राजचं देखील. अगदी जरूर त्रिहेरी धावा 2 वेळा तुम्हाला पाहायला मिळाल्यात, परंतु मोठ्या धावांपासून अजूनही वंचित ठेवलं. शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्यात तर 9. शेवटचा बॉल. आता इथून प्रगतीपथावरती असताना स्ट्राईक एंडवरती हरेश, ज्याने 3 बॉल फेस केल्यात, 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. शेवटचा बॉल. चला स्पीडअप करा, जास्तीत उशीर करू नका, विनंती असेल. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे.
ऑन साईडला फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू जरूर आहे, परंतु गॅप इथून तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू आणि खेळाडू मध्ये शर्यत जरूर होती, परंतु चेंडू जिंकलाय आणि धावा मिळाला तिथून 4. षटक क्रमांक समाप्त झालाय दुसरा आणि धाव फलकावरती धावा बनल्या गेल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. सतरा धावा धाव फलकावरती 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. चला नेक्स्ट मॅच काराव आणि त्याच्या विरोधात बोरीचीवाडी ब दोन्ही संघाचे कर्णधाराला विनंती आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती अजय, समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्टी बॅटर करण, ऑन साईडला खेचायचा प्रयत्न, अपील 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 पूर्णपणे स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते, परंतु कोणत्याही प्रकारचं प्रेशर पंचांवरती पाहायला मिळत नाही. मुख्य पंचांच्या भूमिकेत उभे गाजी तुम्हाला पाहायला मिळतात, अनुभवी पंच अगदी लेग पंचांच्या भूमिकेत देखील अनंत गावंड तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे पंचांना गुमराह करण्याचं काम जरूर केलं होतं, परंतु इथून अगदी तुम्हाला पाहायला मिळेल योग्य तो डिसिजन पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल आला पहिलाच. दुसरा बॉल कदाचित फुलर लेनचा होता, लोअर फुलटॉस पद्धतीने फेकला जरूर अजयनं आणि इथून हा देखील बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतात. पूर्णपणे वांगणेगाव संघाच्या ज्या खेळाडूवरती आशा आहे, ज्या खेळाडूवरती विश्वास आहे, तो खेळाडू कुठेतरी नाराज करतोय, कारण 6 बॉल त्याच्या माध्यमातून फेस केल्यात करण आणि धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 5. ऑन साईडला फुलर लेनचा बॉल होता, मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक पुढे सरसावलाय, कोणत्याही प्रकारच्या चुका त्याच्या माध्यमातून घडल्या जात नाही. टेपला जातो एक सोपा झेल आणि फलंदाज होईल इथे फैल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू दिला गेला, त्यामुळे आता इथून ओमसाई वांगणेगाव संघाने हा रिव्ह्यू वापरला, तो अनसक्सेसफुल ठरला. त्यामुळे आता वांगणी संघाला या सत्रामध्ये रिव्ह्यू मिळणार नाहीये याची नोंद असावी. विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळालं, महत्वाचा गडी बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, प्रथमेश तुम्हाला पाहायला मिळाल. शेवटचे 3 बॉल या षटकातले शिल्लक आतापर्यंत दावा खर्च केला गेले नाहीयेत. पहिलाच बॉल उंच उडालाय, जरूर लॉंग ऑफला जाईल, टिपला जातोय, आणखीन एक फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना पूर्णपणे डॉमिनेटिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला खेळ गोलंदाजी करत असताना खोली संघाच्या मार्फत आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद.
पूर्णपणे प्रेशर मध्ये आता ओमसाई वांगणी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण धावा बनल्या जात नाही. 17 धावा आहेत आणि या 17 धावसंख्येवरती पूर्णपणे अर्धा संघ तंबूच्या आश्रयामध्ये पलटलाय. 5 विकेटचं पतन इथून करत असताना अजयने इथून विकेट प्रस्थापित केलेत. रामनं 3 विकेट, त्यामुळे गोलंदाजी भरपूर चांगली राहिल्या. हा बॉल इथून अपील स्ट्रॉंग पाहायला मिळते, परंतु पंच सांगतील लेग बायची ही एक धाव असेल. अगदी कमालीची गोलंदाजी केली जाते. कंजूस मारा गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय. 5 बॉल फेकल्यात. गोलंदाज अजयने भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत जर विचार केला तर फक्त आणि फक्त लेग बायची एक धाव या षटकामध्ये खर्च करताना पाहायला मिळाल्या. 2 षटका अखेरीस 17 धावा धावफलकावरती होत्या, परंतु या षटकामध्ये 5 बॉल फेकलेत. धावा फक्त आणि फक्त 18. शेवटचा बॉल फेस करेल हरीश. तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राईक एंड वरती. शेवटचा बॉल फेस करत असताना शेवटच्या बॉल वरती मोठा फटका येईल का? इथून पुन्हा एकदा सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. सरळ बॅटनं दावा बनवण्याचा प्रयत्न होता. फटका फसला, लॉंग ऑनला टीपला गेलाय. झेल रामच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या चुका नाही आहेत. आणखीन एक फलंदाज होईल फेल. लागणार हा आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. करू नका विनंती असेल. क्षेत्ररक्षण करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कोलेवाडी संघ विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येतात. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर सामना तुम्हाला कव्हर करावा लागेल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला. पूर्णपणे डॉमिनेटिंग क्रिकेट गोलंदाजी करत असताना कोलेवाडी संघाच्या मार्फत राहिला गेला. अजूनही शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अगदी सातत्याने म्हटलं जातं लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल फलंदाज चंद्रकांत आणि सचिनला, कारण शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये इथून कमीत कमी 15 ते 20 धावा बनवणं फार महत्वाचे आहेत, कारण जर ज्या धावा बनल्या तर नक्कीच कमीत कमी 30 ते 35 धावांचं एक टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचं षटक, पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता. गोलंदाजी ट्रॅक वरती श्याम आलेत. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस पद्धतीने फेकलाय. जरूर नशिबाची साथ इथे लाभली गेली की काय ओमसाई वांगणेगाव संघाला मिळाला गेलाय नशिबाचा चौकार. हिलाच बॉल वरती चौकार आलाय. पुढील चेंडू दुसरा षटकामधील. हा बॉल देखील बॅटीच्या स्लॉट मध्ये ऑन साइडला खिचायचा होता, परंतु बॉलर बॅक टू द ड्राइव्ह. चेंडू चालला वन बाउन्स ओव्हर द लोप. अगदी क्रिकेट मधला सेफ फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या रिझन मधला ठोकलाय चौकार. अगदी आपल्याला पाहायला मिळतील रोहितजी कुरे, तदनंतर किरणजी शिलार, ओमकार पारधी आणि तदनंतर शेखजी शेख यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर राहुलजी कळंबे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चौकार येईल का या तिसऱ्या बॉल वरती? ऑन साइडला आलाय आणि इथून अगदी आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि तब्बल 2500 2500 रुपयांचा रोख मानकरी ठरणारा खेळाडू तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय चंद्रकांत, ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक तिसरा चौकार पाहायला मिळतोय. जी धावसंख्या थांबली होती ती धावसंख्या आता वेगानं फ्लाय होत्या. धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 18 धावा बनल्या गेल्या होत्या, परंतु आता इथून चौथ्या षटकाच्या 3 बॉल वरती 12 धावा खर्च झाल्या, त्यामुळे धावा बनल्या गेल्या 30. अगोदरच उल्लेख केला होता प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि आता ते प्रयत्न कुठेतरी पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. धावा बनल्या गेल्या 30. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ शिल्लक. हा बॉल ऑन साइडला खेचायचा प्रयत्न जरूर होता. फटका फोसलाय, शरीराचा वेध घेतलाय.
भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते चंद्रकांतच्या माध्यमातून. खरं तर ज्या आशा निराशाच्या पावलांना पूर्णपणे ओमसाई वांगणे या गाव या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत होत्या त्या आशा कुठेतरी पल्लवित केल्या. चंद्रकांत या फलंदाजानं तब्बल 7व्या क्रमांकावरती आला आणि भरपूर चांगली फलंदाजी त्याने केल्या. आतापर्यंत 4 बॉल फेस केल्या, 17 धावा त्याच्या 13 धावा त्याच्या बॅटमधून आला. शेवटचे 2 बॉल धाव फलकावरती 31 धावा आहेत. हा फटका ऑन साइडला खेचायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते सचिनला. रनआउटच्या माध्यमातून लागणारी ही विकेट. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच जे चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलं होतं ओमसाई कॅटरेक्सच्या सर्व राहुलजी कळंबे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज होता त्या नक्कीच आमच्यापर्यंत सुपूर्त झालेत याची नोंद असावी. ओमसाई वांगणे संघ शेवटचा बॉल या सत्रातला धावा 31. फुलालींचा बॉल ऑन साइडला लोअर फुल टॉस होता. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव केली जाईल कंप्लीट. थोडंसं फंबलिंग झाला आणि त्या फंबलिंगच्या नादामध्ये इथून तिसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूंमध्ये शर्यत जरूर झाली आहे परंतु फलंदाज तिसऱ्या धावेसाठी होतील बाद. 2 धावा सहजरित्यानं कंप्लीट जरूर केल्या परंतु भरपूर खुश असेल नक्कीच ओमसाई वांगणे गाव संघ कारण त्यांना देखील टावके धावा बनल्या जात नव्हत्या परंतु धावा बनल्या गेल्या त्या शेवटच्या षटकामध्ये. आता विजयासाठी इथून दुसऱ्या सत्रामध्ये गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 24 आणि विजयासाठी बनवायच्या त्या कोलेवाडी संघाला 34 धावा परंतु आपण त्या अगोदर इनिंग ब्रेक मध्ये लगेचच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल काराव संघ त्यांच्या विरोधात पुरीचीवाडी ब. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेल दोन्ही संघ नायकाला आपण या व्यासपीठावरती वाडी ब आपण या व्यासपीठावरती दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला काराव संघ तुम्हाला पाहायला मिळतो तर त्यांच्या विरोधात बोरीचीवाडी ब. सन्माननीय गणपतजी निरगुडे साहेबांना विनंती करतोय त्याचबरोबर गणेशजी सुनसुनकर साहेबांना विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आजच्या रजनीमधला फ्रेश रेग्युलर पोल मधला पहिला सामना असेल. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल बोरीची वाडी ब आणि त्याच्या विरोधात काराव संघ. नाणेफेकीचा कौल केला जातो अगदीच गणपतजी निरगुडे साहेबांच्या शुभ हस्ते. काटा असा कॉल होता बोरीचीवाडी संघाच्या माध्यमातून परंतु नाणेफेकीचा कौल जिंकला गेला तो म्हणजे श्री सिद्धिविनायक काराव संघाच्या मार्फत. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. नक्कीच भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर वांगणी परिसरातील काराव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काय म्हणाल नाईट रजनीचं प्रथमतः आयोजन केलं गेला या नाईट रजनीच्या आयोजनाबद्दल तुमचं मत काय असेल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. इथे खेळायला संधी दिल्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद करतो. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. प्रथमतः डिसिजन काय असेल? बॅटिंग. यस बॅटिंगचा निर्णय घेतलाय या कालोखामध्ये नाईट रजनीमध्ये खेळण्याचा. नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो काराव संघ बॅटिंग करत असताना किती धावांचं टार्गेट बोरीचीवाडी ब या संघासमोर लावाल? असं टार्गेटचं काही फिक्स नाही, जेवढे होतील तेवढे सांग. नक्कीच 4 षटकांच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. बोरीचीवाडी ब संघाचे खरंतर आमच्यासोबत जोडले गेल्यात. नाणेफेकी गमावल्या खरं तर आता गोलंदाजी करायच्या. काय म्हणणं आहे गोलंदाजी हाच निर्णय तुमचा होता की इथून नाणेफेकी गमावल्या त्याचं प्रेशर तुमच्यावरती असेल? हो नक्कीच गोलंदाजी आता पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. किती धावांवरती रोख लावण्याचा प्रयत्न कराल काराव संघासमोर?
40 ते 45. यस 40 ते 45 धावांपर्यंत रोख निश्चित लावणार आहात. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुमचा भरपूर विश्वास आहे आणि या 40 ते 45 धावांवरती रोख लावू शकतात? किशोर, दत्ता, महेश, आरेश. यस भरपूर चांगला संघ बोरीचीवाडी संघ पाहायला मिळेल. खरं तर वांगणी परिसरामध्ये प्रथमतच इतक्या मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. काय म्हणाल या संपूर्ण आयोजनाबद्दल? आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. यस हे होते बोरीचीवाडी संघाचे कर्णधार. दोन्ही संघाला दिव्य शुभेच्छा. भरपूर चांगली बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या मॅच नंतर अगदी रेग्युलर पोल मधला पहिला सामना एका बाजूला काराव संघ तर दुसऱ्या बाजूला बोरीचीवाडी ब संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलाय काराव संघानं आणि प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय स्वीकारलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केला ते म्हणजे बोरीचीवाडी ब या संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच या दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे जिथे जोडले जातील मायक्रोफोन वरती अंकुश सर. धन्यवाद. येस थँक्यू सो मच एस पवार सर, थँक्यू सो मच. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय की बॅटिंग करत असताना बांगणी 20 संघांना धाबा बनवल्यात. तर 34 आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना शॉट फाईन लेग रिझनच्या डोक्यावरून चाललाय हा चेंडू. दॅट इज बिग 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 इट. 4 रन. खऱ्या अर्थाने इथून आपण पाहतोय फलंदाजाचा बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचा. पहिला चेंडू जरूर दाट आलाय परंतु त्यानंतर मात्र अगदी गोलंदाजाचं भव्य स्वागत. आपण पाहिलं सुरुवातीलाच उल्लेख केला होता, चर्चा केली होती या दोन संघांमध्ये की बऱ्याच वेळेस आमने सामने दोन संघ आलेत आणि बऱ्याचशा वेळेस या दोघांच्या मध्ये खरं तर मॅचेस देखील आपण पाहिलं. परंतु कधी वांगणी संघानं मी तर म्हणेन कोलेवाडी संघाला पराभूत केलंय तर कधी कोलेवाडी संघानं वांगणी संघाला पराभूत केलं. पण तो बॅटल फार चांगलं मैदानाच्या आतमध्ये. स्टिकच्या बॅटची कडा विकेट किपर कडे आज झेल आणि इथून महत्वाची विकेट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना या ठिकाणी कोलेवाडी टीमला बॅट्समन आउट. जसं थँक्यू सो मच. पहिलं विकेट, पहिलं विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहतोय स्क्रीनवरती की फार चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. अगदी ब्रदर्स फूड्स लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण क्वालिटी खऱ्या अर्थानं पाहतोय स्क्रीनवरती. प्रत्येक क्षण खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी टिपले जात आहेत. प्रत्येक चेंडू अगदीच फार चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं एक क्षण जे आहेत ते टिपले जात आहेत. त्यांचं आपण करा वेलकम स्वागत. पण तो इथून अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं 34 धावांचा पाठलाग जरूर करायचा या मॅचमध्ये. परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजाच्या माध्यमातून बॉल लावडले अपील अगदी सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला आणि इथून देखील आलाय डॉट बॉल. बघा एक चौकार जर बघडला ना तर या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी प्रथमेश आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या करत असताना आपण पाहतोय गोलंदाजाला. 34 धाबा थोडेशा शॉट राहिलाय मी तर म्हणेन बागणी 20 संघ. परंतु त्या धाबा ज्या शॉट राहिले त्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मध्ये त्या धाबा त्यांना आता इथून कुठेतरी भरून काढायच्यात आणि त्या इंटेक्शननं गोलंदाजी पाहायला मिळते. 20 झोन मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये पण. परंतु लॉंग ऑफचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचलाय
आणि इथून मिळते फक्त आणि फक्त सिंगल. ह्या चेंडूवरती धाव पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचतोय तो अर्थातच 6 या धावसंख्येवरती. येणार आता 18 बॉल आणि विजयासाठी अजूनही गरज असेल ती 28 धावसंख्येची. अगदी मॅच जी आहे ना ती फार चांगली पाहायला मिळेल. दोन्ही ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये बऱ्याचशे सामने आपण पाहिले आहेत, परंतु कधी खऱ्या अर्थाने वांगणी संघानं कधी पराभूत केले कोलेवाडी संघाला, तर कोलेवाडी संघानं कधी वांगणी संघाला पराभूत केलंय. त्यामुळे बॅटल जे आहे ते सध्या आपल्याला फार चांगलं पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार जर बघळला तर फार चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. फक्त 6 धाबा आल्यात आणि येणारे आता 18 बॉल आणि 18 मध्ये बनवायच्या त्या 28 धाबा. अच्छाई बे मुझमे और बुराई बे मुझमे, ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए. प्रत्येक बॉल हा तुमचा नसतो. प्रत्येक बॉल कधी गोलंदाजाचा तर कधी फलंदाजाचा असतो. परंतु या पहिल्या षटकामध्ये फार चांगला खेळ दोन्ही संघांचा राहिला आहे आणि इथून आता 18 बॉलमध्ये 28 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला. चला जास्त वेळ अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 15 मिनिटांमध्ये तुमची पहिली 3 षटकं जी आहेत ती कंपल्सरी फेकली गेलीच पाहिजे. याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. वांगणी बिग संघ खास करून आपल्यासाठी ही अनाउन्समेंट आहे की बघा पहिली 3 षटकं जी आहेत ती तुमची 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत. याच्याकडे लक्ष केंद्रित करा. अवलीचा बॉल व्हाईट लाईन वरती फेकलाय, सरळ बीट करत चालाय फलंदाजाला आणि इथून देखील या षटकाची सुरुवात होते मात्र डॉट बॉलला. यानी की आता येणारे 17 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 28 धाबा. प्रत्येक बॉल हा भरपूर काही सांगून जाईल या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल हा थोडंसं प्रेशर मी तर म्हणेन क्रेडिट करेल तर अर्थातच कोलेवाडी संघाच्या फलंदाजावरती. बॉल तयार, लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग शॉट क्षेत्ररक्षकाला बीट करत चाललाय. बॉल सीमारेषा पार, 4 रन. थैंक यू सो मच लव. लड़ना भी है तुझे और पढ़ना भी है तुझे. अच्छी गेंद थी और अच्छा पड़ा वहां पे. इसका कवर के रिजर्व में खेला था और इस बार और मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में गेंद निकल जाएगी. एक और छक्का, एक और 4 रन है. दूसरा छक्का आता हुआ बल्लेबाज के माध्यम से 4 रन. ईट का जवाब पत्थर से, हम भी किसी से कम नहीं है दाखवत असताना पलटवार करतोय आता कोलीवाडी संघ. मित्र म्हणेन या मॅच मध्ये मागची मॅच झाली होती खरं तर या दोन संघांमध्ये, त्यावेळेस मात्र वांगडी संघाने पराभूत केलं होतं कोलीवाडी संघाला आणि तसंच इथून प्रति उत्तर देत असताना या मॅच मध्ये ठोकले सलग 2 चौकार फलंदाजांना आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा सामन्यामध्ये मजा येणार. हो यावेळेस 20 शेप मध्ये खेळला आहे लॉंग ऑफ खेळाडू या ठिकाणी येतोय मिस फील्ड आणि पुन्हा एकदा बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी येतो चौकार. सो मच. इस संघर्ष में मुकाबले में एक ही बात कहना चाहूँगा दोस्तों, क्योंकि आईसीसी चैंपियन ट्रॉफी जो हुई थी उस आईसीसी चैंपियन ट्रॉफी में मैं तो कहूँगा कि इस तरह से कुछ मुकाबला बना था कि ऐसे हालातों में यहाँ से जीतना तो तय है कोलीवाड़ी टीम को, लेकिन गेंदबाजी अगर अच्छी रहेगी तो फिर इस ओवर में एक और बिग हिट इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से, दैट इज मैक्सिमम हिट. बिग 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 हिट ठोक डिजायर.
थँक्यू सो मच. कमालची बॅटिंग पाहायला मिळते. अगदी फलंदाजाच्या बॅटमधून अगदी आकर्षित करणारे स्ट्रोक पाहायला मिळते. लाऊडली अपील आणि पंचांचं स्विंगर ऑन. पहिली विकेट या ठिकाणी बॅटिंग करत असताना, दुसरी विकेट या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना कोलेवाडी टीमला लागतो आज दुसरा धक्का. बघा आता प्रेक्षक वर्ग वांगणी गावचे जे प्रेक्षक आहेत छोटे छोटे, त्यांचा डान्स बघा आमच्या कॅमेरामॅनने त्यांना कैद केलाय आणि फार चांगली खऱ्या अर्थाने त्यांचा डान्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एन्जॉय करतात स्पर्धेला. सामना कोणी जिंको कोणी हारो, परंतु जी मजा असते ना क्रिकेटची, ते मजा लुटत असताना प्रेक्षक वर्ग सध्या पाहायला मिळतो स्क्रीनवरती. खरं तर हे छोटे छोटे जे प्रेक्षक आहेत त्यांचा डान्स फार चांगला आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट्समन अजय, इथून समीकरण असेल आता शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सिद्धू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 मध्ये 10 धाबा त्यांना डिफेन्स करायच्यात. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक कुणी नाहीये, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. थँक्यू सो मच. अगदी सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न आता इथून केला जातोय. सिल्वर पद्धतीच्या चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केले होतं आणि सरळ चेंडू उसळी घेत शरीरात आणि इथून आला डॉट बॉल. आणि की आता येणारे आणि विजयासाठी बनवायचे 6 धाबा. अगदी आयोजकांचा वेळ या ठिकाणी नक्कीच वाचला जाईल की ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे कोल्हीवाडी संघानं. खरं त्या या मॅचमध्ये अगदी पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं बांगणे बी संघाला. अगदी चांगलं चोख प्रत्युत्तर दिलं. मागच्या मॅचमध्ये जरूर पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु आज वेगळा गेम प्लॅनिंग हा संघ उतरला होता मैदानाच्या आतमध्ये आणि त्या गेम प्लॅनिंगनं मी तर म्हणणं बांगणे बी संघाला अगदीच इथून थोडंसं बॅकफुटला ढकललंय. आई चेंडू डॉट आलाय या ठिकाणी. थोडीशा सामन्यामध्ये मी तर म्हणणे रंगतता आणण्याचं काम करतोय गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती येणारे आता 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच आपल्याला नेक्स्ट मध्ये असेल खऱ्या अर्थानं टीम अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतोय कारब आणि बोरीची बाडी बी हा संघ असेल. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघांना आपण देऊया भरपूर सारा शुभेच्छा. परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरताना पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 6 ची गरज आहे. बघा मिसफील्ड जर झाली नसती ना तर कदाचित सामना शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला पाहायला भिलाला असता, परंतु मिसफील्ड बरीच भरपूर झाली आणि त्यामुळे कुठेतरी सामना या ठिकाणी अलर्ट गतीने केला. तर ते ॲट सर्कलमध्ये पुन्हा एकदा रनआउटसाठी संधी चान्स होता, परंतु क्षेत्ररक्षक मित्रांनो डायरेक्ट हिट करायचं हवं होतं. या ठिकाणी विकेट आली असती कदाचित, परंतु अगदी या ठिकाणी स्वतः धावून आली समोरती. त्यामुळे इथून फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 7 मध्ये आता 5 ची गरज आहे. 7 मध्ये 5. चला कारब आणि बोरीची बाडी बी संघ आपण स्टेजवरती आपले कॅप्टन या ठिकाणी पाठवायचे आहेत. समोर स्टेजच्या समोर दोन्ही टीम आमच्या स्टेजच्या समोर यायचे. अगदी स्टेजच्या डाव्या साईडला येऊन बसायचे. दोन्ही टीमला विनंती असेल. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल ह्या मॅच मध्ये. हा चेंडू जर दाट आला ना तर सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या काही बॉल पर्यंत जाईल. यावेळेस आज झेल कॅच. ओ माय गॉड जबरदस्त झेल आणि इथून कान में क्विस्ट जे म्हटलं जातं ना की या मॅच पकडा कॅच आणि जिंता मॅच जणू काही तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक कॅच नाही ही मॅच पकडले. इथून 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. ठीक आहे.
जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरताना आपल्याला पाहायला मिळतोय. वागणे बी संघ अजूनही सामना संपलेला नाहीये. हे येणारे आता 6 चेंडू आणि बिजासाठी बनवायच्यात. तर कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी स्ट्रेचिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 5 धाबा कंपल्सरी बनवावे लागतील. चला, जास्त वेळ खर्च करू नका, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 6 धाबसंख्येची 6 बॉल आणि 5 धाबांची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडणार, इथून वांगणी संघ मॅच मध्ये आपला दबदबा कायम ठेवेल का, की इथून त्यांना चोख प्रत्युत्तर देईल कोलेवाडी संघ. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 5 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय स्वप्नीलचा हा चेंडू बीट केलं होतं फलंदाजाला, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली. अगदी लेग स्टंपच्या थोडस अतिरिक्त बाहेर हा चेंडू होता. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धाबा. आणि इथून पुन्हा एकदा या मॅच मध्ये मी तर म्हणेन पुन्हा एकदा आगमन करत असताना आपण पाहतोय कोल्हेवाडी संघाला येणारे आता 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धाबासंख्येची गरज. चला प्लीज, विनंती असेल जास्त वेळ अतिरिक्त खर्च करू नका. 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. हा, जर इथून सामना गमावला वांगणी बी संघानं तर फिल्डिंग त्यांना कारणीभूत असेल, कारण फार खराब फिल्डिंग राहिली या मॅच मध्ये. परंतु जरूर अजून एक वन्स अगेन दुसरा चेंडू देखील लेग स्टंपचा बाहेर अतिरिक्त वलन घेतो पडल्यानंतर चेंडू, आणि आज सलगचा दुसरा व्हाईट बॉल या ठिकाणी फेकलाय गोलंदाजानं. याने की आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. दोन्ही संघाने रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच जी आहे आपण पाहतोय बोरीचीवाडी बी, आणि त्यांना फाईट करायला परंतु इथून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफचा मधोमध विनिंग फटका येतोय आणि ठोकलाय. मॅक्सिमम 8 षटकार.